केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, रिशफलिंग होईल अशी मोठ्या प्रमाणावर चर्चा गेल्या 1-2 दिवसामध्ये दिल्लीत सुरू आहे. त्याचे परिणाम महाराष्ट्रामध्ये काय घडणार आहे? शिवसेनेकडनं 2 जणांना संधी मिळू शकते का? राष्ट्रवादीकडनं पार्थ पवार मंत्रिमंडळात येतील का? डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील मंत्रिमंडळात येतील का? मंत्रिमंडळातनं डच्चू कोणाला मिळणार आहे? नितीन गडकरी यांच्याबाबत मोठ्या प्रमाणावरती नाराजी इथेनॉलमुळे झालेली आहे. नितीन गडकरींना मंत्रिमंडळातनं डच्चू मिळण्याची हिंमत केंद्र सरकार दाखवील का? असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 1-2 दिवसात होईल अशी चर्चा, अशी स्पेक्युलेशन्स राजकीय पटलावरती उमटू लागलेली आहेत. चर्चा जोरात सुरू आहेत. दिल्लीपासून अगदी गल्लीपर्यंत या चर्चा सुरू आहेत. याचं कारण महत्त्वाचं असं आहे, नुकतीच झालेली राज्यसभेची निवडणूक, त्याच्यानंतर 33 बरोबर तुम्ही आकडा ऐकला आहे, 33 नवीन खासदारांनी NDAमध्ये सामील झालेले आहेत. हे 33 खासदार कुठल्या कुठल्या पक्षातून आलेले आहेत ते पहिले आपण बघूया. गेल्या 3 महिन्यामध्ये तब्बल 33 खासदार NDAमध्ये आलेले आहेत. 24 एप्रिलला आम आदमी पक्षाचे 7 खासदार राघव चड्ढा यांच्यासह NDAमध्ये सामील झालेले आहेत. 15 जूनला तृणमूल काँग्रेसचे पश्चिम बंगालमधनं 28 पैकी तब्बल 20 खासदार त्रिपुराच्या नॅशनलिस्ट सिटीझन पार्टीमध्ये सामील झालेले आहेत आणि त्यांनी NDAला पाठिंबा दिलेला आहे. आणि आता नुकतेच 2-4 दिवसापूर्वी उबाठा सेनेचे, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे 9 पैकी तब्बल 6 खासदार शिवसेनेमध्ये आलेले आहेत. हे 22 जून रोजी घडलेलं आहे. आणि त्यामुळे हे 33 खासदार नवीन आलेले, NDAमध्ये सामील झालेले आणि राज्यसभेमध्ये निवडून आलेले काही खासदार यांच्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं बोललं जात आहे. आपण सर्वांनी याआधी देखील बघितलेलं आहे की धक्कातंत्र देण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अत्यंत पारंगत आहेत. त्यांची ख्यातीच त्याच्यासाठी आहे की ते धक्कातंत्र अवलंबतात. त्यामुळे या धक्कातंत्राला लक्षात घेता केंद्रीय मंत्रिमंडळामधनं कोणाला डच्चू मिळणार आहे असं म्हटलं जात आहे की धर्मेंद्र प्रधान यांना डच्चू मिळेल, हरदीप सिंग पुरी यांना डच्चू मिळू शकतो. आणि मी मगाशी इंट्रोमध्ये म्हटल्याप्रमाणे नितीन गडकरी, महाराष्ट्रातनं नितीन गडकरी यांच्यासारखा अत्यंत ज्येष्ठ नेता, RSSशी अत्यंत जवळचे संबंध असणारा नेता, इथेनॉलमुळे आणि काही वेगळ्या कारणांमुळे, वेगळ्या इन्व्हर्टेड कॉमामध्ये काही वेगळ्या कारणांमुळे त्यांना डच्चू मिळेल का अशी चर्चा राजकीय पटलावरती महाराष्ट्रात आणि दिल्लीचा कानोसा घेतला असता दिल्लीमध्ये देखील सुरू आहे. मला त्याची शक्यता अत्यंत कमी वाटते की नितीन गडकरींना हात लावायचा याचा अर्थ तुम्ही डायरेक्ट हात लावायचा असा घेऊ नका. नितीन गडकरी यांना केंद्रीय मंत्रिमंडळातनं वगळण्याची हिंमत किंवा नितीन गडकरी यांना केंद्रीय मंत्रिमंडळामधनं डच्चू देण्याची शक्यता मला स्वतःला अजिबात वाटत नाही आहे. आणि याचं कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांचे असणारे RSS बरोबरचे संबंध आणि अर्थातच नितीन गडकरी यांनी त्यांच्या खात्यामध्ये केलेलं काम कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे तो एक त्याचा महत्त्वाचा भाग ठरेल. पण धर्मेंद्र प्रधान आणि हरदीप सिंग पुरी हे जातील का? निर्मला सीतारामन या केंद्रीय मंत्रिमंडळातनं जाणार नाहीत, पण त्यांचं खातं बदललं जाईल का? रिशफल होईल का? आणि जी नवीन येणारी लोकं असतील त्यांच्यामध्ये आपचे, म्हणजे आपमधनं जे आता NDAमध्ये आलेले ते राघव चड्ढा, शक्तिकांता दास, ते आपमधनं आलेले नाहीत, हे इथे लक्षात घ्या. राघव चड्ढा आपमधनं आलेले, शक्तिकांता दास RBIचे माजी गव्हर्नर, ज्येष्ठ मंत्री पियुष गोयल आणि अश्विनी वैष्णव यांच्याकडे काही नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात का? शिवसेनेतनं 2 मंत्रिपदं मिळतील असं म्हटलं जातंय. शिवसेनेला 2 मंत्रिपदं मिळतील असं म्हटलं जाते. माफ करा मित्रांनो,
तर त्याच्यामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा निवडून गेलेले, त्यांची वर्णी लागू शकते का? संजय जाधव ज्येष्ठ खासदार आहेत, त्यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागू शकते का? आणि गेल्या 8-10 दिवसामध्ये गाजत असलेले राज्यात देखील आणि दिल्लीपर्यंत देखील ओमराजे निंबाळकर यांना देखील संधी मिळू शकते का? हे इथे बघणं अत्यंत इंटरेस्टिंग, अत्यंत रंजक ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे मंत्रिमंडळात येऊ शकतील का? की पार्थ पवार यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं जाईल आणि त्यांना मंत्रिमंडळामध्ये येण्याची संधी मिळू शकेल, अशा चर्चा देखील जोर धरू लागलेल्या आहेत. हे बघणं अत्यंत रंजक, अत्यंत इंटरेस्टिंग ठरणार आहे मित्रांनो, की एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र संसदरत्न पुरस्कार गेल्या 2 वेळा मिळवणारे आणि स्वतःचा वेगळा ठसा दिल्लीमध्ये उमटवणारे, ज्यांच्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या दिल्लीमध्ये दिल्या होत्या, ते डॉक्टर श्रीकांत शिंदे यावेळेला मंत्रिमंडळात येतील का? की ज्येष्ठ खासदार म्हणून दुसऱ्या कोणाची तरी वर्णी शिवसेनेच्या तर्फे लागू शकते? अर्थातच याचा संपूर्णपणे निर्णय हा एकनाथ शिंदेवरती अवलंबून असेल. पण मागच्या मंत्रिमंडळ जेव्हा ठरलं तेव्हा श्रीकांत शिंदे यांना मंत्रिमंडळामध्ये न पाठवता एकनाथ शिंदे यांनी एक वेगळा मेसेज महाराष्ट्राला आणि शिवसेनेतल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना देखील दिला होता. पण यावेळेला देखील तोच निर्णय कायम राहणार आहे का? का श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या कामाचं त्यांना रिवॉर्ड मिळणार आहे? हे इथे आपण सर्वजण याच्यावरती लक्ष ठेवून असणार आहोत. आणि त्याच जोडीने मी मगाशी म्हणालोय तसं सुनेत्राताई पवार, अजितदादा पवार, दिवंगत अजितदादा पवार आणि सुनेत्राताई पवार यांचा सुपुत्र पार्थ पवार यांना देखील मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार आहे का? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रीय पातळीवरती विविध नावांची चर्चा झाली, त्यांची नावं मी तुम्हाला मगाशी सांगितलेली आहेत. अर्थातच हा संपूर्णपणे निर्णय दिल्लीत होणार आहे. पण महाराष्ट्रामधनं जी नवीन मंडळी, जे नवीन खासदार दिल्लीच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये येतील, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कुठल्या प्रकारचे घडामोडी घडतील, दिल्लीत जरी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होणार असला तरी देखील त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणावरती काय उमटणार आहेत, शिवसेनेवरती काय उमटणार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती काय उमटणार आहेत आणि उबाठा सेनेवरती काय उमटणार आहेत, आणि अजितदादा पवार यांच्या गटाच्या व्यतिरिक्त जो गट आता शिल्लक राहिलेला आहे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट, त्याच्यावरती काय उमटणार आहेत हे बघणं भावी ज्या घडामोडी 2029 पर्यंतच्या महाराष्ट्रात घडणारे त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. आजचा व्हिडिओ हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार या ज्या चर्चा सुरू आहेत त्याच्यावरती होता. तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्रातनं या मंत्रिमंडळामध्ये कोण कोण जाऊ शकतं? शिवसेनेतनं डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना संधी मिळेल का, की दुसऱ्या कोणाला संधी मिळेल, ओमराजे निंबाळकर किंवा संजय जाधव किंवा आणखीन कोणी? राष्ट्रवादी काँग्रेसमधनं पार्थ पवार यांना संधी मिळेल का, की प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांची वर्णी लागेल? राष्ट्रीय पातळीवरती कोणाला संधी मिळेल हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत असतो. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी, अशाच प्रकारची करंट अंडरकरंट्स राजकारणामध्ये गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत काय काय चालतात हे बघण्यासाठी ऑफिशियल अजय निकतेला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.